प्रथमेश आणि नो स्ट्रायकिंग एंडला सुमित. पहिलो चेंडू सुंदर चेंडू उचलून मारण्याचा झालो प्रयत्न. बहुधा पंचाचो इशारो कॉमेंट बॉक्स जवळ बाईच्या स्वरूपात एकेरी धावेचो आणि या एकेरी धावेनिशी संघाचा देखील श्री गणेश झाला. एक धाव फलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर देखील गणली गेली. तब्बल 8 षटकांचा सामना देखील बघूक मिळता. या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो तिसरो दिवस. तब्बल 5 दिवस ही स्पर्धा या मैदानावर या पाटेश्वर मैदानावर देखील बघूक मिळतली. आजच्या या तिसऱ्या दिवसातील पहिलो सामनो सागर देखील सज्ज पुढील चेंडू घेऊन. यावेळी फुलटाच प्रकारचा चेंडू उचलून बांधण्याचा झालो प्रयत्न. 38 सर्कलच्या चेंडू अडवलो गेलो. डायरेक्ट हिट करण्याचा झालो प्रयत्न परंतु बॅकअप ह्या देखील सुंदर निघाला. 38 सर्कलच्या चेंडू अडवलो गेलो. एक धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाच्या धावत संख्येचा जर विचार करू गेला तर 2 धावा धाव फलकावरती खेळ समाप्त झालो. तो तब्बल 2 चेंडूंचो पहिला षटक ह्या देखील मार्गस्थ असताना पहिला षटक देखील बघून मिळतात. अनिवार्य पॉवर प्लेचा षटक. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे देखील 38 सर्कलच्या बाहेर. एका बाजून सागर राऊत तर एका बाजून फ्रँकी बॉल. यावेळी जो फटको तर सुंदर खेळलो गेलो. क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू देखील अडवलो गेलो. परतीची फेक करेपर्यंतचो निर्धाव चेंडू देखील गणलो जाता. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणलो जाता. यावेळेस बहुधा पंचाचो इशारो येतलो. चेंडू जाऊन विसावता डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळतली. एकेरी धावेनिशी संघाची धाबत संख्या धाव फलकावरती ती तब्बल 3 धावा धाव फलकावर. खेळ समाप्त झालो. पहिल्या षटकातील तब्बल 4 चेंडूंचो 4 चेंडू दरम्यान 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी ही देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळता. पहिला षटक ह्या देखील मार्गस्थ असताना पहिला षटक ह्या देखील प्रगतीपथावर असताना गोलंदाज देखील सज्ज. तो सागर यावेळी पुढील चेंडू घेऊन. यावेळी उचलून मांडण्याचा झालो प्रयत्न. जमदिलगतचो फटको. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने सागर राऊत देखील मेगा स्क्रीनवर दिसून येलो. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलो गेलो. 2 धावा देखील पूर्ण केले गेले. बॅकअप या देखील सुंदर निघाला. दुहेरी धावेनिशी संघाच्या धावत संख्येचा जर विचार करू गेलात तर संघाची धावत संख्या सांघिक धावत संख्या ती 5 धावा. थापड धाव फलकार. खेळ समाप्त झालो. 5 चेंडूंचो 1 टू गो. अंतिम चेंडू उरला. पहिल्या षटकातील सांगता करणारो चेंडू अंतिम चेंडू. गोलंदाज सज्ज सागर यावेळी. या दरम्यान जो फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोबर एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलो गेलो परंतु चेंडू ट्रॅव्हल करता पंचाचो इशारा येतात 4 धावेंचो. 4 धावेनिशी संघाच्या धाव संख्येत भर पडली. संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धाव फलकावरती 9 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. खेळ समाप्त झालो 6 चेंडूंचो. खेळ समाप्त झालो अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो. संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या ती 9 धावा. डीजे हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर फ्रँक बॉल वैयक्तिक पहिला. संघातर्फ दुसरा षटक घेऊन संघाचो तारणार संघाचो हुक मेको फ्रँकी बॉल देखील सज्ज असतो. गोलंदाजी मार्गवर पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. धावफलकावरती 9 धावा देखील गणले गेले. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंग बार. सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला डावकुराताचो फलंदाज सुमित नावाचो फलंदाज देखील सज्ज असा. कलमट संघ ह्यो देखील बघूक मिळता. मैदानाच्या दिशेने प्रथमतः टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. यावेळेचो पहिलो चेंडू उचलून मारण्याचा झालो प्रयत्न. चेंडू फैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू देखील गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणलो जाता. फ्रँकी देखील सज्ज असा. दुसरो चेंडू घेऊन पहिलो चेंडू निर्धाव चेंडू. संघाच्या धावत संख्येचा जर विचार करू गेला तर संघाची धावत संख्या सांघिक धावत संख्या ती 9 धावा धाव फलकावरती.
यावेळेचा तर फटको सुंदर, क्षेत्ररक्षक बरोबर चेंडू ट्रॅव्हल करता वन बाउंस सीमा रेखा पार, चौकार डीजे. धन्यवाद डीजे. संघाची धाबा संख्या 13 धाबा धाव फलकाहार. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. पहिलो चेंडू निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडू दरम्यानचा एक सुंदर फटको, एक चौकार देखील बघूक मिळालो. या दरम्यान जो फटको तर सुंदर 30 सर्कलच्या चेंडू देखील अडवलो गेलो. डायरेक्ट हिट करण्याचा होतो प्रयत्न, परंतु प्रयत्न रवलो. निर्धाव चेंडू देखील गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणलो जाता. धावफलकावरती 13 धाबा देखील गणले गेले. दुसरा षटक ह्या देखील मार्गस्थळ अंतरिमचे 3 चेंडूचो खेळ यो असतो बाकी. धावफलकावरती 13 धावा देखील जोडले गेले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. पुलटा प्रकारचा चेंडू उचलून मारण्याचा झालो प्रयत्न, चेंडू देखील अडवलो गेलो. बहुधा रनआउट करण्याची संधी देखील गमावली गेली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गणलो जातो. संघाच्या धाबसंख्येचा जर विचार करू गेला तर संघाची धाबसंख्या धावफलकावरती ती तब्बल 13 धाबा. खेळ समाप्त झालो. 4 चेंडूचो अंतरिमचे 2 चेंडू उरल्यात. दुसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू 2 चेंडूंचो खेळ असतात बाकी. 4 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. पहिलो चेंडू निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू दरम्यान चौकार. त्यानंतरचे 2 चेंडू हे निर्धाव चेंडू गणले गेले. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी फ्रँकी पाऊल याच्याकडून. यावेळेचो चेंडू मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. काहीसो उलटाच प्रकारचा चेंडू होतो. उचलून मारण्याचा झालो प्रयत्न रवलो. दोन्ही फलंदाजांदरम्यानची एक धाव देखील पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धाबसंख्येचा जर विचार करू गेला तर संघाची धाबसंख्या धावफलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर 14 धाबा, 14 धाबा धावफलकावर. 1 to go. यावेळेचो फटको तर सुंदर फलंदाजाच्या बॅटमधून, परंतु पंचाचो इशारा दिलो. चेंडू जाऊन विसावलो. डिक्लर झोन मध्ये 2 धावा मिळतले. दुहेरी धावेनिशी खेळ समाप्त झालो. तो तब्बल 2 षटकांचो खेळ समाप्त झालो. 12 चेंडूंचो संघाची धावसंख्या धावफलकावरती ती तब्बल 16 धाबा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना कलमट संघ डीजे. धन्यवाद डिसाई. आगमन देखील होते स्पर्धेदरम्यान. आमचे साथी समालोचक आम्ही परत स्पर्धेदरम्यान सोबत समालोचक करतो. आमचे गुरुवर्य जय भोसले सर यांचं देखील आगमन, तुमचं देखील स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. धावफलकार ते तब्बल 16 धाबा देखील गणले गेले. खेळ समाप्त झालो. 2 षटकांचो खेळ समाप्त झालो. 12 चेंडूंचो गोलंदाजी मार्गवर. यावेळी सागर पिंगुळकर वैयक्तिक दुसरा संघातर्फे तिसरा षटक घेऊन व तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू. सागर देखील सज्ज असलो. पहिलो चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला डावकर हाताचो फलंदाज सुमित नावाचो फलंदाज देखील सज्ज. तर एका बाजून प्रथमेश सज्ज असा. मनोज 11 कलमट संघ हे देखील बघू मिळता प्रथम फलंदाजीसाठी. यावेळेचा फटको तर सुंदर बॅट आणि बॉलचा मधोमधचा फटको, परंतु फटको फसलो. फ्रँक पावलाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. डावकुऱ्या हाताचा फलंदाज सुमित याचा कलाम लागला. सुमित बॅक टू दी पवलियन. पहिलो हादरो बसलो. मनोज 11 कलमट संघ सुमिताच्या स्वरूपात डीजे सुजल टाकपेटाव.
धन्यवाद ठिसे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावला घालताना सागर चिंदरकर नावाचा फलंदाज मैदानाच्या दिशेने सज्ज असतो. सागर टू सागर एका बाजून सागर पिंगुळकर देखील सज्ज. संघाची धाबा संख्या धावफलकावरती 16 धाबा. तिसरा षटक ह्या देखील मार्गस्थ असताना तिसरा षटक देखील मैदानाच्या दिशेने सागर पिंगुळकर देखील सज्ज असा गोलंदाजी मार्गवर पुढील चेंडू घेऊन या दरम्यान उचलून मारण्याचा झालो प्रयत्न. जमिनीलगतचा फटको. एक धाव देखील पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा असा प्रयत्न परंतु एकेरी धावेनीशी समाधान. एकेरी धावेनीची संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती 17 धाबा धावफलकावर. तिसरा षटक ह्या देखील मार्गस्थ असताना खेळ समाप्त झालो. तो तब्बल 2 चेंडूंचो. पहिल्या चेंडूत विकेट. दुसऱ्या चेंडू दरम्यानची एक धाव. तिसरा षटक ह्या देखील मार्गस्थ. गोलंदाज सज्ज तो सागर यावेळी पुढील चेंडू घेऊन या दरम्यान जो फटको तर सुंदर केलो गेलो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने देखील बघू मिळालो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलो गेलो. फलंदाज देखील बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज परत लागताना तंबूच्या दिशेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो. तिसऱ्या षटकातील तो तब्बल 3 चेंडूंचो डीजे. या दरम्यान जो फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने एक धाव देखील पूर्ण केली जातली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलो गेलो. चेंडू देखील अडवलो गेलो. परतेचे फेक करेपर्यंत 2 धावेत रूपांतर झालो. दुहेरी धावेनीची संघाची धाव संख्या धावफलकावरती ते तब्बल 20 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो. 4 चेंडूंचो अंतरिमचे 2 चेंडू. यावेळेचा फटको तर सुंदर. चेंडू यावेळी चेंडू अखंड पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार षटकार डीजे सुजा. सव्वीस धावा. पाचव्या चेंडूत एक पाठीवर वळ आणि एक नाकावर मुटको. संघाची धाव संख्या 26 धावा धावफलकावरती. 1 टू गो. एका चेंडूचो खेळ असत बाकी. यावेळी जो फटको तर सुंदर खेळलो गेलो. क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या दिशे चेंडू देखील अडवलं गेलो. परतीची फेक करेपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली जातली. एकेरी धावेनीशी संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती देखील बघू मिळतात. 27 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो. 3 षटकांचो खेळ समाप्त झालो. 18 चेंडूंचो संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती देखील बघू मिळतात. ते 27 धावा धावफलकावर डीजे. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ झालो समाप्त. गोलंदाजी मार्गवर रितेश जाधव वैयक्तिक पहिला संघातर्फ 4था षटक घेऊन व 4थ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन रितेश जाधव देखील गोलंदाजी मार्गवर सज्ज असा.
संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेला तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा देखील गणले जात आले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्कोरिंग काउंटिंगवर तब्बल 8 षटकांचा सामना हे देखील बघू मिळतात. 14 षटक हाताळण्यासाठी रितेश जाधव देखील सज्ज असा. गोलंदाजी मार्गवर शिरला संघाकडून एका बाजून शिरला संघ तर एका बाजून मनोज 11 कलमट संघ देखील बघू मिळतात. या स्पर्धेदरम्यान या मैदानावर तिसऱ्या दिवसातील पहिला सामना तब्बल 8 षटकांचा सामना धावफलकावरती तब्बल 27 धावा. पहिलो चेंडू फटको तर सुंदर पंचांचो इशारो 6 धाव्यांचो. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. प्रथमेशान दिले कुठलेले भाव. षटकारणीशी संघाची धावसंख्या धावफलकावरती देखील बघू मिळतली. तिर्येचो डबल गेम 33 धावा. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या तिर्येचो डबल गेम 33 धावा. खेळ समाप्त झालो. पहिल्या चेंडूचो पहिल्या चेंडू दरम्यान पहिलोत नाकावर मुटको पहिलीत पाठीवर वळ. धावफलकावरती डबल फिगर धावा 33 धावा. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश देखील सज्ज. तब्बल 4 षटकांचो 4था षटक ह्या देखील मार्ग असतं. तब्बल 8 षटकाचा सामना देखील मैदानाच्या दिशेने बघू मिळतो. प्रथम फलंदाजी करताना मनोज 11 कलमट संघ देखील बघू मिळता या मैदानावर. यावेळेचो फटको तर सुंदर. फटको फसलो की काय. फटको फसलो. फ्रँक पावलाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि फलंदाज प्रथमेश एका परताचा लागताना तंबूच्या दिशेने. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावला घालताना अक्षय नावाचा फलंदाज आणि अक्षयची साथ देण्यासाठी मिलिंद देखील सज्ज. संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. पहिल्या चेंडूत षटकार. दुसऱ्या चेंडू दरम्यान विकेटची पतंग. फलंदाज प्रथमेश देखील बाद होऊन तंबूच्या दिशेने. तर प्रथमेशाची जागा भरून काढण्यासाठी अक्षय नावाचा फलंदाज. यावेळेचो फटको तर सुंदर. अक्षयच्या बॅट मधून हावको रावकांडो कुमियो गुडुम मातारी रंटवाची कंटुळा डीजे. षटकारणीशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 39 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 4था षटक देखील मार्गस्थ. रितेश जाधव देखील सज्ज. पुढील चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेने. यावेळेचो फटको तर सुंदर. क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. परतीची फेक करेपर्यंत 1 धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघू मिळतात. 40 धावा धावफलकावर. 40 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. अजूनही 2 चेंडू उरले आहेत. 4थ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. या दरम्यान हलक्याताने खेळण्याचा तो प्रयत्न. स्वतःच्या फलोत्रोमध्ये झेल पकडण्याचा झालो प्रयत्न रितेश जाधवचो. परंतु प्रयत्न रवलो. चेंडू देखील जमिनीत दान झाल्यानंतर त्यानंतरची 1 धाव. एकेरी धावेनिशी
संघाची धाबा संख्या 41 41 धाबा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 1 टू गो. अंतिम चेंडू उरला. चौथ्या षटकातील संगता करणारा चेंडू. अंतिम चेंडू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय देखील सज्ज. तब्बल 7 धावांवर खेळणारा फलंदाज. इला एक षटकार त्यानंतरची एक धाव. यावेळेचा चेंडू बहुधा निर्धाव चेंडू. खेळ समाप्त झालो. 4 षटकांचो खेळ समाप्त झालो. 24 चेंडूंचो तब्बल 8 षटकांचो सामना देखील बघूक मिळता या मैदानावर. या स्पर्धेदरम्यान देखील येणाऱ्या 4 षटकादरम्यान आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक गुरुवार्य नितीन नाईक सर यांचा. अजूनही 4 षटकांचो खेळ असतात बाकी. नितीन नाईक सर बांदेश्वर बांदा संघाचे ओनर मकरंदभाई तोरसकर हे सज्ज असत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच मोठ्या स्पर्धेदरम्यान आपलो संघ उतरतात आणि बरेच मोठमोठे खेळाडू आपल्या संघात देखील बघूक मिळतात. ते बांदा संघात बांदेश्वर बांदा संघात जे श्रेयस कदम असंदे, विजय पावले असंदे किंवा बरेच मोठे खेळाडू आपल्या संघात देखील बघूक मिळतात. ते बांदेश्वर बांदा संघाचे ओनर मकरंदभाई तोरसकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. आपल्या बांदा नगरीचं नाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं. येणाऱ्या 4 षटकादरम्यान आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक आमचे गुरुवार्य नितीन नाईक सर यांचा. तोपर्यंत घेऊन जाऊया आपल्या डीजे कडे. धन्यवाद धन्यवाद साहिल. पुनश्च एकदा या क्रीडानगरीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये बरीचशी मान्यवर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आज दादांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आयोजित हा रणसंग्राम जावेदभाई खतीब आणि बाळू मोरिये आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं एक छान सुंदर असं आयोजन. मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय मकरंदभाई, सन्माननीय ज्ञानेश्वरभाई सावंत, दीपकभाई सावंत, सन्माननीय मधुकरजी देसाई साहेब, सन्माननीय सुरेशजी गावडे साहेब, सन्माननीय आबाजी तेली साहेब, हे सगळीच मान्यवर मंडळी आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. समस्तांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या तिसऱ्या दिवशी 4 धावांनी झाली सुरुवात. 45वा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात एक छान सुंदर सामना सकाळच्या सत्रातील. सागर सज्ज. पहिला चेंडू, यानंतरचा चेंडू खेळून काढतोय. अगदी सन्मानजनक फटका. चेंडूला येतोय, क्षेत्ररक्षक अडवतोय, चेंडूला थ्रो करतोय म्हणेपर्यंत एक धाव खात्यामध्ये जोडली गेले. धाव संख्या 46 46 धावा. पहिला सामना इजाबाई शेर्ले विपक्ष मनोज 11 कलमट या 2 संघादरम्यानची लढत. नाणेफेक जिंकून प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इजाबाई शेर्ले संघाचा. ओ सुंदर चेंडू, ब्लॉक होल मधील चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, ताबा मिळवतोय. धन्यवाद द्यावे लागतील मनोज 11 कलमट संघ. इतक्या लांबून या ठिकाणी अगदी पहिल्या सकाळच्या सामन्यादरम्यान आपलं या ठिकाणी वर्णी दर्शवतोय. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद असतील. आज एकूण 6 सामने खेळवणं हे बंधनकारक असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. ओ पटका सजवलाय, बराच काय चेंडू हवेत, चेंडूला पाठवलाय डी झोन मध्ये. 2 धावांचा येईल इशारा. 2 धावांनी धावसंख्या वधारली धावफलकावर. 48 धावा धावफलकावर. परिसरामध्ये सन्माननीय पत्रकार तथा एक दर्दी रसिक म्हणून ज्यांचा सातत्याने उल्लेख केला जातोय. बांद्यातला प्रत्येक उपक्रम सातत्यानं अगदी मीडियाच्या माध्यमातून हायलाइट करणारं एक देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व अमितजी भांगले साहेब. आपलं मनपूर्वक स्वागत या मैदानावर. खूप बरं वाटतंय. बांद्याची एक वेगळी परंपरा आहे, बांद्याची एक वेगळी या ठिकाणी शैली आहे. सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक दर्दी रसिक म्हणून सातत्यानं बांद्यातील प्रत्येक क्रीडा रसिकांचं, रसिक प्रेक्षकांचं वर्णन केलं गेलेलं आहे. मग दीपावली शो टाईम असू दे, बांद्यातील अगदी महोत्सव असू दे, मिस दीपावली असू दे, बरेचसे प्रोग्राम या ठिकाणी. अमितजी भांगले साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावर स्पर्धा संयोजक जावेदभाई खतीब या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अमितभाई भांगले यांचं या ठिकाणी खासदार चषक 2026च्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, सन्मान केला जातोय. आज आमच्या समालोचन कक्षामध्ये अजून एक या परिसरातील
एक पत्रकार या नात्यानं सुपरिचित असणारं व्यक्तिमत्व आणि क्रीडा क्षेत्रामध्ये समालोचक या नात्यानं सातत्याने ज्यांचा उल्लेख केला जातोय ते जय भोसले आमच्याशी जोडले जात आहेत. आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज कला क्रीडा सांस्कृतिक दशावतार क्षेत्रामधील एक महामेरू म्हणूया आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजाजी सामंत, सन्माननीय आमचे अजून एक मार्गदर्शक मित्र सावंतवाडीचे गुरु चिटणीस आणि साहिल खोबरेकर, ही सगळी समस्त मंडळी आज या निमित्तानं सज्ज आहेत. सुंदर चेंडू अक्षयसाठी, अक्षयची बॉडी लँग्वेज सांगून जाते, शारीरिक जी भाषा आपण म्हणतोय ती निश्चितपणानं सांगून जाते की मैदानावर आपल्याला कार्य करायचं आहे. मी म्हणेन थोडासा फसलेला डाव आहे, कारण ज्या पद्धतीची सुरुवात अपेक्षित होती 10ची सरासरी निश्चित गाठलेली आहे, परंतु मी म्हणेन काल या मैदानावर अगदी धावांचा रतीब आपण बघितला. हलके चेंडू खेळून काढलाय, जोपर्यंत डायगो येतोय चेंडूवर ताबा मिळवतोय, अगदी एक धाव सहजरित्या मिलिंद पुरा करतोय. एका धावेनं संघाचं 50 धावा पूर्ण होत आहेत. मनोज 11 कलमट संघ स्पर्धेमधील 50 धावांचा टप्पा गाठतोय. शिकेळी समाप्त होतोय एकूण 5 षटकांचा. प्रतिषटक 10ची सरासरी 50 धावा. काल थोडेसे बांध्यातील क्रीडा रसिक नाखुश झाले असतील, कारण 60 धावांचा सामना अजून त्या स्मृती अगदी मनातून गेलेल्या नाहीयेत. काय कुठे गणित चुकली, बरीचशी चर्चा सुद्धा झाली, परंतु अपेक्षित असणारा विजय त्या ठिकाणी साधता आला नाही. मी म्हणेन खूप सुंदर कामगिरी केली अगदी संबंध वेतोरे आडेली संघानं आणि जबरदस्त विजयासहित या स्पर्धेतील सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ हा निश्चित झाला. षटकातील या इनिंग मधलं 6वं आणि महत्वपूर्ण षटक वैयक्तिक कोट्यामधील दुसरं संघाच्या वतीनं षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्कवर फ्रँक पॉल सज्ज होतोय. समोर आहे मिलिंद. फुलटॉस प्रकारचा चेंडू, बराच का चेंडू अपेक्षित, यष्टीरक्षक चेंडू खाली. नो बॉल चाला इशारा. आणि माहित होतं, मी म्हणेन कौतुक करेन ते या ठिकाणी अगदी मोहम्मदचं, कारण मोहम्मदने झेल पकडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया या ठिकाणी खूप देखणी होती. पंच इशारा करतायत या ठिकाणी, अगदी रिव्ह्यू घेतला जातोय फिल्डिंग करणाऱ्या साईड करणं. नो बॉल आहे की नाही पंच या ठिकाणी चेक करतील. तत्पूर्वी बांध्यातली कुठचीही क्रीडा स्पर्धा असू दे, एक व्यक्तिमत्व जर नाही तर आपण त्या संकल्पनेची व्याख्या सुद्धा करू शकत नाही. अगदी या प्रत्येक जडणघडणीत आणि विशेष करून अगदी या क्रिकेटच्या पंढरीमध्ये म्हणूया आपण, पाटेश्वर मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्याने ज्यांचं सहकार्य असतं, कुठच्याही प्रकारची अपेक्षा न करता जे व्यक्तिमत्व अगदी तळमळीनं धडपडीनं या सगळ्या प्रवासात आपले सहप्रवासी म्हणून निश्चितपणानं असतात. पडद्यावर जरी अगदी प्रत्यक्षपणानं न दिसलं तरी पडद्याआड मात्र त्यांचं कार्य खूप बघण्याजोगं असतं. असे सन्माननीय अभयजी नाईक यांचा मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी सन्मान होतोय. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल. विनंती करतोय अभयजी, आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी रविवारी शेवटच्या दिवशी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं भव्य लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोफत या ठिकाणी कुपनची विक्री होणार आहे, त्यामुळं कुठच्याही प्रकारचा आर्थिक भार तुम्हाला नाही आहे. फक्त या मैदानावर यायचं आहे. एक भला मोठा फ्रीज, एक या ठिकाणी भला मोठा कूलर आणि त्याचबरोबर एक इंडक्शन, अशी 3 पारितोषिकं ही क्रीडा रसिकांसाठी आहेत. मोफत तिकीट विक्री रविवारी सकाळपासून संध्याकाळच्या सत्रापर्यंत सुरू होईल. तर कुठेही जाऊ नका, तुम्हाला इथं थांबणं खूप गरजेचं आहे. जी शारीरिक भाषा मी सांगत होतो, मुलाचे पाय म्हणे पाळण्यात दिसतात, ती शारीरिक भाषा अगदी मैदानात जाते वेळी अक्षयची सांगून गेली होती की मला हे कार्य मैदानात करायचं आहे. तो षटकार निघालाय आणि या 6 धावांनी धावसंख्या वधारली आहे. 58 धावा धावफलकावर. जबरदस्त क्रिकेट पुन्हा एकदा मैदानात फ्रँकी पॉलच्या विरोधात सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव प्रकारचा चेंडू, मी म्हणेन वापसी केली या मैदानावर. पुन्हा एकदा मी सांगतोय, अगदी 16 वर्षाखालील मुलांसाठी आणि मुलींसाठी अभय नाईकजी यांच्या माध्यमातून याच मैदानावर
या ठिकाणी क्रिकेटच्या प्रशिक्षणाच्या बाबत या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं आहे. जास्तीत जास्त 16 वर्षाखालील मुलांनी आणि मुलींनी या कार्यक्रमासाठी या प्रशिक्षणासाठी आपला सहभाग दर्शवायचा आहे. सकाळी 6:30 ते 8 अशा प्रकारे हे प्रशिक्षण वर्ग याच मैदानावर होणार आहे. सन्माननीय अभयजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तरी आपण जास्तीत जास्त मुलांनी यासाठी संपर्क सन्माननीय अभयजी नाईक यांच्याशी करायचा आहे. ओ जोरकस फटका पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला अक्षयनं 6 धावांसाठी. जबरदस्त क्रिकेट मैदानात क्रीडा रसिकांसाठी या ठिकाणी एक मंत्रमुग्ध करणारं वातावरण निर्माण केलं जात आहे. धाव संख्या वधारली धावफलकावर 65 धावा. मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा खासदार चषक 2026. आज सन्माननीय दादांचं या ठिकाणी वाढदिवस अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या औचित्याने जावेदभाई खतीम आणि सन्माननीय बाळूसावंत मित्रमंडळ आणि समस्तांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेल्या या रणसंग्रामाचं 6वं षटक समाप्त होतंय. धावफलकावर धावा 66 डबल 6 जवळपास 11ची सरासरी धावफलकावर. अंतरिम अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. मी म्हणेन धावांचा रतीब निघालाय मैदानावर. अक्षयला साथ देण्यासाठी मैदानामध्ये मिलिंद या ठिकाणी निश्चितपणानं सज्ज आहे. 12 चेंडूंचा निर्णायक खेळ बाकी आहे आणि या परिसरामधला अगदी स्विच हिटचा बादशाह म्हणून त्याला संबोधलं जातं तो सागर राहुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यामधील दुसरं आणि शेवटचं संघाच्या वतीनं 7वं षटक. आडव्या बॅटचा फटका स्क्वेअर अंपायरच्या बाजूने खेळलेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये प्रोटेक्शनसाठी 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये मिलिंदकडनं. समाधान 1 धावेने 67 अशी धावसंख्या. आज मान्यवर कक्षामध्ये सुद्धा सकाळच्या सत्रापासूनच या ठिकाणी ही समस्त मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. खूप सुंदर जबरदस्त असं वातावरण अगदी सकाळीच तयार झालं. आज या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये एक तौबा गर्दी या ठिकाणी या निमित्तानं होण्याचीही शक्यता आहे. कारण या स्पर्धेमध्ये जसे जसा अंतिम दिवस जवळ येतोय निश्चितपणानं उत्साह वाढतोय. टप्पा पडलाय. पंचांचा इशारा वाईडचा अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर आणि त्याचबरोबर या ठिकाणी 1 बाउन्सचा देखील इशारा दिला जातोय. धावसंख्या 68 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर सागर राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. जमिनीलगतचा फटका क्षेत्ररक्षक डायग होतोय चेंडूवर. संधी आहे. संधीचं सोनं होईल का? संधी म्हणजे चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी. फार कमी वेळ मिळतो आपल्याला पण बघूया पंचांचा निर्णय काय असेल. कदाचित पोचला असेल खेळाडू आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. 1 धाव झाली असेल पूर्ण आणि या 1 धावेनं धावसंख्या धावफलकावर. पंचांचा निर्णय अजून येणं बाकी. नॉट आउट. 1 धाव पूर्ण 69 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. फटका फसलाय. बराच का चेंडू हवे. सागर पिंगुळकर जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण. थोडस या ठिकाणी फंबल झाला असं वाटलं होतं परंतु सरते शेवटी अगदी शरीराचं संतुलन निश्चितपणाने राखलं आणि महत्वपूर्ण धोकादायक वाटणारा फलंदाज अक्षयला मात्र माघारी परतवलंय. 69 धाव. पूर्वीचं मैदान आताचं मैदान खूप फरक होय. कारण त्यावेळी साहेब चषक बांधा या स्पर्धेच्या निमित्तानं जावेदभाई खतीब आणि बाळू सावंत मित्रमंडळाच्या वतीनं एक जबरदस्त असं आयोजन. स्पेशल लकी ड्रॉचं सुद्धा आयोजन अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे क्रीडा रसिकांसाठी जणू ही पर्वणी.
एक भला मोठा फ्रीज, त्याचबरोबर या ठिकाणी अगदी कूलर आणि इंडक्शन अशा प्रकारची 3 भरघोस पारितोषिकं आणि तीही अगदी मोफत तिकीट मिळतील आपल्याला. क्रीडा रसिकांसाठी फक्त एकच सूचना असेल, पारितोषिक जर आपल्याला पाहिजे असल्यास, आपण भाग्यवान विजेते झालो जर असेल तर निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी थांबणं गरजेचं असेल. फटका सजवलाय, सीमा पार आलाय, खणखणीत दणदणीत षटकार. बिट्टूच्या माध्यमातून निघालेला खणखणीत दणदणीत षटकार. पुढील चेंडू सागर पुन्हा एकदा सरसावलाय, फटका तर सजवलाय. क्रिकेटचं सौंदर्य नटलेला हा फटका. कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू येतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय. 2 धावा पूर्ण झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये. 2 धावांनी धावसंख्या वधारली धावफलकावर. 78 धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 78. खेळ समाप्त झाला एकूण 7 षटकांचा. 7 षटकांच्या अखेरीस 78 अशी धावसंख्या. आपण म्हटलं होतं कालच्या दिवसामध्ये अगदी 8 षटकामध्ये अगदी 113 धावा बघितल्यात. त्याचबरोबर अगदी 6 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा 100 पार करताना आपण KP गौरव क्रिकेट क्लबला बघितलं. परंतु दुर्दैव काल म्हणायला हरकत नाही, काल संध्याकाळच्या सत्रात मात्र अगदी 60 धावा जमवता आल्या नाहीत आणि एक मोठा पराभव या ठिकाणी KP गौरव क्रिकेट क्लबला या ठिकाणी पत्करावा लागला. सुनीलजी धामापूरकर यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान एक फार मोठं सहकार्य आहे. अगदी प्रत्येक गोष्टीवर त्यांचं अगदी बारकाईनं कटाक्ष आहे. खूप चांगलं योगदान. नियोजनातला एक हुकमी एक्का म्हणूया आपण, राजा जबरदस्त योगदान. आणि नुसतंच आयोजन नाही तर त्याचबरोबर नीटनेटकं नियोजन होण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर अगदी बारकाईनं सगळ्यांचा कटाक्ष आहे. शेवटचं षटक शुभम सज्ज होतोय. पहिला चेंडू, खूप सुंदर चेंडू, ब्लॉक होल मधील चेंडू. मिलिंदसाठी हलके चेंडू खेळून काढलाय. विथ लांब कार्पेट जमिनीलगत फटका खेळलाय. डायगो चेंडूवर आलाय. 1 धाव्यावर समाधान. 79 धावा धावफलकावर. 79. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय बिट्टूच्या मनात विचार असेल. बिट्टूनं तर सुरुवात केली, आक्रमणावर भर दिलाय. स्लॉग ओव्हर मधील अगदी शेवटचे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओ जबरदस्त गोलंदाजी, मी म्हणेन निशब्द करणारी गोलंदाजी. रफ्तार से किया गिरफ्तार. कुठच्याही प्रकारची संधी नाही बिट्टूकडे. खेळ समाप्त झालाय 2 चेंडूंचा. 4 चेंडूंचा खेळ बाकी. खासदार चषक 2026च्या 3ऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रातील पहिल्या डावामध्ये अगदी शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 79 धावा धावफलकावर. फटका सजवलाय. पुन्हा एकदा सागर पिंगुळकर चेंडूवर सपकान आलाय. 1 धावेवर समाधान. मोहम्मद कडे एक चांगला थ्रोज गेलाय. 1 धावाने धावसंख्या 80 धावा धावफलकावर. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मिलिंदला आता हा चेंडू अगदी कलिंगणासारखा दिसेल, फुटबॉल सारखा दिसेल. त्यामुळे सीमारेषेच्या बाहेर पाठवणं त्याच्यासाठी फार काही मोठं नसेल. बघूया पुन्हा एकदा शुभम सज्ज होतोय. हो, शॉर्टपिच प्रकारचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि मागे परतावं लागेल कदाचित. आता बिट्टू बाद की या ठिकाणी मिलिंद बाद, या ठिकाणी पंचांचा निर्णय असेल अपेक्षित. पंचांचा निर्णय आला. मिलिंदला माघारी परतावं लागतंय. स्वतःच्या विकेटचं बळीचं बलिदान द्यावं लागतंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक मात्र आपल्याकडे घेतोय बिट्टू आणि 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. एक सुंदर गोलंदाजी, मी म्हणेन एक नियंत्रित मारा, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, एक जबरदस्त या ठिकाणी भेदकता गोलंदाजीमध्ये दिसली. स्लॉग ओव्हरमध्ये ज्या प्रकारचं गोलंदाजी पाहिजे होती, काल साई नाईकनं काल सुंदर गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये केली होती शेवटच्या षटकात. शुभम पुन्हा एकदा सज्ज. फटका तर सजवलाय. डायगोच्या हातामध्ये चेंडू गेलाय. बिट्टूला परतावं लागेल, बिट्टूला परतावं लागेल. खूप जबरदस्त चांगली गोलंदाजी. कुठच्याही प्रकारची संधी देत नाही हात खोलण्यासाठी. शेवटचा चेंडू असेल बाकी. धाव संख्या धाव फलकावर 80 धावा. शेवटचा चेंडू बाकी.
मैदानावर स्वतः कर्णधार प्रसाद जागा घेतोय. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं इनिंगची भैरवी करणारा या ठिकाणी हा चेंडू. सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर शुभम दुरी. ओ शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, चेंडूला पाठवलाय, खराब चेंडू, दिशा देण्याचं काम केलंय आणि सरते शेवटी या इनिंगच्या भैरवी करणाऱ्या या चेंडूवर निघालाय तो खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावांनी धाव संख्या 86 धावा आणि जिंकण्यासाठी 87 धावांचं लक्ष्य मनोज 11 कलमट संघाचं रिझा बॉईजचं शेर्ले संघाच्या विरोधात. या 87 धावांचा पाठलाग मैदानावर शेर्ले संघाच्या वतीने कसा होतोय की या धावसंख्येपासून रोखण्यासाठी मनोज 11 कलमट संघ त्यांचे गोलंदाज शर्तीचे प्रयत्न करतायत. नेमकं हेच सांगण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये करूया बदल. आजच्या सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा या पाटेश्वर मैदानावर आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज राजा सामांजी यांना आमंत्रित करून काही काळासाठी विराम घेतोय. तोपर्यंत ऐकूया डीजे सुजल. राणे साहेब कोकणची शान, साहेब तुमचा आहे अभिमान. राणे साहेब कोकणची हॅलो. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ही बातमी आपण प्रत्येकाकडे पोचवा. कर्णोपकर्णी ही बातमी व्हायरल व्हायला पाहिजे यासाठी वारंवार आपण सांगतोय. शेवटच्या दिवशी रविवारी या ठिकाणी मी पुन्हा एकदा वारंवार सांगतोय, कृपया विकेट ब्रेक होतील अशा प्रकारे प्रॅक्टिस करू नका. तर आपल्याला ही बातमी जरा कर्णोपकर्णी पोचवा. रविवारच्या दिवशी सकाळच्या सत्रापासून अगदी संध्याकाळच्या सत्रापर्यंत लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोफत कुपन्स असतील. यासाठी पारितोषिक आहे फ्रीज, कूलर आणि इंडक्शन अशा प्रकारची 3 पारितोषिकं. तिकिटांसाठी आपल्याला पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल जोपर्यंत लकी ड्रॉ होत नाही तोपर्यंत. एकदा लकी ड्रॉ जाहीर झाला, आपण उपस्थित नसाल तर त्या जागी दुसऱ्या तिकिटाची घोषणा केली जाईल. दुसरा तिकीटवाला नसला तिसरा तिकीट काढलं जाईल. परंतु या इथे जो आहे त्यालाच हे पारितोषिक दिलं जाईल. बाळू सावंत आणि जावेदजी खतीब यांच्या माध्यमातून एक छान सुंदर आयोजनामध्ये अजून एक क्रीडा रसिकांसाठी ही पर्वणी. चल या मग रविवारच्या दिवशी सकाळच्या सत्रापासून संध्याकाळच्या सत्रापर्यंत खासदार चषक 2026 साठी. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू तुझे, थँक्यू तुझे, थँक्यू तुझे. हॅलो 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 हॅलो. डीजे म्हटल्यानंतर एखाद्या गाण्याची धून लावा आणि थँक्यू डीजे म्हटल्यानंतर गाण्याच्या सादरीकरणाला विराम द्या. म्हणजे कसं होईल, कॉम्बिनेशन अगदी सुरळीत राहील आणि अतिशय सुंदर वातावरणाची निर्मिती करता येईल. धन्यवाद नितिन. सीधे मैदान के भीतर ले चलता हो. आज के दिन का पहला मुकाबला पाटेश्वर मैदान के ऊपर खेला जा रहा है. मनोज 11 कलमट और ईजा बॉयज शेरला टीम के बीच में. टेनिस क्रिकेट जगत के दोनों भी जहाबाज टीमें सिंधुदुर्ग स्तर में जानी जाती है, पहचानी जाती है. काबिल तारीफ क्रिकेट खेलिए दोनों भी टीमों के तरफ से. पहले बल्लेबाजी करते हुए ईजा बॉयज शेरला टीम ने स्कोर खड़ा किया है 6 विकेट के नुकसान के ऊपर 86 रन. तो जीत हासिल करने के लिए 87 रनों की बात मायने रखती है मनोज 11 कलमट के टीम को. और उसी 87 रनों का पीछा करने के लिए ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर रुपेश और सागर. स्ट्राइक के ऊपर रुपेश, नॉन स्ट्राइकर के ऊपर सागर. लंबी साझेदारी दोनों भी ओपन बल्लेबाजों को साबित करनी होगी. दोनों के पास काबिलियत है, लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत सच में उतारनी होगी.
गेंदबाज के हैसियत से पहले ओवर की पहली गेंद लेकर कमेंट्री कक्ष की तरफ से गेंदबाज का नाम है प्रसाद। थोड़ी वक्त में फैसला होगा कि बल्लेबाज हावी होते या गेंदबाज हावी होते, लेकिन दावे के साथ कहना चाहूंगा क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी भी प्रमुख मानी जाएगी, क्योंकि जिस टीम का क्षेत्ररक्षण काफी बढ़िया रहता है उस टीम को जीत हासिल करते समय दिक्कत महसूस होती नहीं, चाहे लेदर क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। पहले ओवर की पहली गेंद लेकर प्रसाद ऑफ के बाहर की गेंद खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। काफी बढ़िया विकेट कीपिंग का दावित्व, काफी बढ़िया कल्पकता भरी गेंद डाली थी, सोचने के लिए मजबूर किया था ओपन बल्लेबाज रुपेश को चिंतन करना होगा, मनन करना होगा, उनके पास काबिलियत है। तो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी किया कर रहे सागर, स्कोरलेग अंपायर के बगल में खेला है, एक रन भागकर पूरा करने का मौका था, लहरते हुए एक रन भागकर पूरा किया। तो एक रन की सहयोग से सागर ने खुद का खाता खोला है, टीम का खाता खोला है, स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए एक रन। दूसरे ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर सागर का साथ देने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूद है रुपेश, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है बेहतर बल्लेबाजी की। कमेंट्री कक्ष की तरफ से गेंदबाजी जारी रखेंगे, गेंदबाज का नाम है प्रसाद, रफ्तार के साथ चले ओवर द विकेट। प्रसाद की गेंद उठाकर मारना पसंद किया, तररम पम पम पम, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, पहले विकेट का पतन, बड़ी मछली जाले में फंस गई। डीजे थँक्यू डीजे। चला आरवली संघ कर्णधार आणि रेडी संघ कर्णधार, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे। आरवली संघ कर्णधार आणि रेडी संघ कर्णधार, आपल्याला विनंती की आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे। तो सीधे मैदान के भीतर ले चलता हो, पहले विकेट के रूप में खेमे में लौट रहे हैं रुपेश, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही थी। तमाम दर्शकों को नाराज करके कॉट आउट होकर खेमे में लौटते हुए रुपेश की जगह के ऊपर नए बल्लेबाज आहिस्ता आहिस्ता मैदान के ऊपर जाते हुए, बल्लेबाज का नाम है रितेश। रितेश को संयम बरकरार रखना होगा, दिलेरी बरकरार रखनी होगी, सागर का साथ देना होगा। थोड़ी वक्त में फैसला होगा कि रितेश हावी होकर बल्लेबाजी कर पाते हैं या नहीं। ऑफ ट्रिक के बाहर की गेंद हल्के से कट कर दिया, पॉइंट के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना पसंद करते, तब तक एक रन भागकर पूरा किया। एक रन की सहयोग से स्कोर हो चुका है 2 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है रुपेश, जो कॉट आउट होकर खेमे में लौट गए। लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर बेहतरीन कॉट मुकम्मल किया, तारीफ करने लायक क्षेत्ररक्षण, तारीफ करने लायक गेंदबाजी। कमेंट्री कक्ष की तरफ से रफ्तार के साथ चले गेंदबाज प्रसाद की गेंद हावी होकर खेलना चाहते थे, कवर पॉइंट की दिशा के ऊपर खेला था, पहले प्रयास में बैकअप करते, 1 रन का इजाफा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 3 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। कुल मिलाकर पहले ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं 5 गेंदें, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए गेंदबाज के हाशिए से प्रसाद। ऑफ के बाहर की गेंद उछाल लेती हुई गेंद, बिना सोचे बिना समझे खेलने का प्रयास किया, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती गेंद और दूसरे विकेट का कॉट आउट के रूप में पतन हो सकता था। बल्लेबाज के घर में नसीब पानी भर रहा है, काफी दिक्कत में दिखाई दे रहे बल्लेबाज रितेश। चिंतन करना होगा, मनन करना होगा, उनके पास काबिलियत है, क्योंकि दूसरे एंड से बेहतरीन बल्लेबाजी साबित किया कर रहे इक्का दुक्का लेकर बल्लेबाज का नाम है सागर। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर मनोज 11 कलमट टीम का स्कोर हो चुका है 3 रन। शुरुआत के ओवरों में विकेटों का पतन होता है तो दबाव की स्थिति भेदना काफी मुश्किल बात साबित होती है। वेस्ट इंडीज टीम की ओर से शुरुआत के बल्लेबाज खेमे में लौटते थे तो अकेला खिलाड़ी गिरी हुई पारी को संवारने का प्रयास किया करता था। उस बल्लेबाज का नाम था शिवनारायण चंद्रपाल।
वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। उनके पास दिलेरी थी, उनके पास संयम था, बेहतर फुटवर्क दिखाते थे, बेहतर टाइमिंग दिखाते थे, शरीर का संतुलन काफी बढ़िया रखते थे और खास करके निगाहें उनकी चौकन्नी रहती थी। दुनिया के नंबर 1 संकट मोचक बल्लेबाज के हैसियत से चंद्रपाल को आज भी दुनिया जानती है, पहचानती है। दूसरे ओवर की पहली गेंद, गेंदबाज का नाम है प्रथमेश, लाइन से बिखर गए थे। अंपायर महेश डोंगरे ने दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्वर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पूछने की जरूरत नहीं कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कितने रन स्कोर कार्ड के ऊपर दिखाई दे रहे हैं, क्योंकि बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग चल रहा है बंड्या पर्व के दौरान। इस ओवर में दूसरी गेंद स्वर डाली गई। काफी तेज तरार गेंद डालने के प्रयास में अपने गेंद के ऊपर का नियंत्रण खो चुके हैं। गेंदबाज का नाम है प्रथमेश। प्रथमेश को चिंतन करना होगा, मनन करना होगा, क्योंकि चिंतन मनन से फलित निकलता है, हौसला बुलंद होता है। प्रथमेश की गेंद उठाकर मारना पसंद किया। कॉमेंट्री कक्ष के सामने जॉन जॉनी जनार्दन तररम पम पम पम, बंदूक की गोली की रफ्तार की तरह गेंद सीमा रेखा के बाहर। दर्शकों को लॉन्ग ऑन क्षेत्र के ऊपर एक क्लासिक चौवा देखने का अवसर प्राप्त हुआ। डीजे चार रन की सहयोग से स्कोर हो चुका है 9 रन। स्कोर लेग के ऊपर से खेलना चाहते थे। सागर के पास काबिलियत है, लेकिन सागर आप बेहतर बल्लेबाजों में से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। आपकी काबिलियत आज सच में उतारनी होगी, क्योंकि आपके बल्लेबाजी के ऊपर टीम की बात निर्भर करती है। स्क्वायर लेग के ऊपर से खेलने का प्रयास किया, सीधी गेंद तराना बजाते हुए रिंगा रिंगा रोजी कर्तृत्व की कटोरी, सागर के कर्तृत्व के कटोरी से एक बेहतरीन क्लासिक सिक्सर दर्शकों को देखने का अवसर प्राप्त हुआ। डीजे कितना बढ़िया बल्लेबाजी का दावित्व सागर के द्वारा। ऑफ के ऊपर गेंद थी, लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर खेला है। कितना बढ़िया टाइमिंग, कितना बढ़िया फुटवर्क, सीधी गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए मक्खन शॉट लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर। 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 19 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। सागर रिवर्स स्वीप खेलना पसंद करते हैं, लेकिन टाइमिंग, उनका टाइमिंग थोड़ा सा मिस हो रहा है, क्योंकि रिवर्स स्वीप खेलते समय शरीर का संतुलन बेहतर होना चाहिए, टाइमिंग बेहतर होना चाहिए, फुटवर्क बेहतर होना चाहिए। भाग्यशाली रहे, भाग्यशाली रहे, नहीं तो कॉट आउट होकर सागर को मैदान के बाहर चलता होना पड़ता। सागर के घर में नसीब पानी भर रहा है, उनको जीवदान प्राप्त हुआ। ये जीवनदान महंगा साबित हो सकता है, क्योंकि सागर स्फोटक बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 21 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। रिवर्स स्वीप खेलना चाहते हैं, पॉइंट की दिशा के ऊपर तररम पम पम पम, गेंद तराना बजाते हुए सीमा रेखा के बाहर चली गई। 4 रन के लिए मक्खन शॉट। आसर चषक बांधा, राणे साहेब चषक बांधा. राणे साहेब कोकणची शान, साहेब तुमचा आहे अभिमान. थैंक यू विजय। मैंने पहले ही कहा था कि सागर रिवर्स स्वीप खेलना पसंद कर रहे हैं, लेकिन टाइमिंग बन नहीं पा रहा है। आखिरकार उन्होंने चिंतन किया, मनन किया और बेहतरीन टाइमिंग दिखा के रिवर्स स्वीप खेली। सीधी गेंद तराना बजाते हुए पॉइंट सीमा रेखा के बाहर चली गई। 4 रन के लिए मक्खन शॉट। गुरु चला रेडी संघ, आरवली संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला दुसरा पुकार, टॉस साठी संपर्क करा। रेडी संघ, आरवली संघ, टॉस साठी संपर्क करा, आपल्याला दूसरा पुकार। तीसरे ओवर की शुरुआत होने जा रही है। बैटिंग चॉइस पावर प्ले। इस ओवर में रनों की बौछार होनी चाहिए, जोखिम उठानी होगी बल्लेबाज रितेश को। प्रसाद चले रफ्तार के साथ, मिड स्ट्रीक के ऊपर काफी नीची रही थी गेंद। शुरुआत को लगा था बल्लेबाज को
कि फुल टॉस हो गए, लेकिन जगह पर रखकर खेलना पसंद किया। गेंद काफी नीची रही, लेकिन बल्लेबाज काफी चौकन्ने थे। सीधे बल्ले से खेला, सम्मान पूर्वक 1 रन का इजाफा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 26 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। हर गेंद के ऊपर रिवर्स स्वीप हो नहीं सकती। टेनिस क्रिकेट जगत में रिवर्स स्वीप डिमांड के ऊपर खेलना पसंद करते थे सनम सालगांवकर, जो डैजलिन मापसा का हमेशा प्रतिनिधित्व करने वाले जहाबाज ओपन बल्लेबाज होकर रहे। तीसरे अंपायर के पास फैसला सुपुर्द किया है। थोड़ी वक्त में तीसरे अंपायर के रूप में कमेंट्री कक्ष के भीतर मौजूद है राजू रेगे। रिप्ले देखेंगे और बाद में अपना फैसला देंगे, लेकिन जो फैसला देंगे वही फैसला अंतिम माना जाएगा। चला आरवली संघ कर्णधार आपली आम्ही वाट बघतो। रेडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय। आरवली संघ रेडी संघाचा कर्णधार रेडी झालाय। आरवली संघ कर्णधार आम्ही आपल्या प्रतीक्षेमध्ये आहोत। आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आणि या पुढच्या सामन्याचा नाणेफेक होईल ते बांधा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश उर्फ पापू कदम यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे। तत्पूर्वी विनंती असेल, आरवली संघ कर्णधार आम्ही आपल्या प्रतीक्षेमध्ये आहोत, या जरा लवकर या। जर आपण आलात नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। चला या लवकर या ना, हात दाखवून काय धावत द्या। तो इस प्रतियोगिता के दौरान अंपायर की जिम्मेदारी लेकर मैदान के भीतर किशोर भगत, महेश टोंगरे और तीसरे अंपायर के रूप में राजू रेगे अभी तक काबिले तारीफ अभ्यासपूर्ण अंपायरिंग का दायित्व इस प्रतियोगिता के दौरान उन्होंने निभाया है। उनके जैसे तजुर्बे वाले अंपायर प्रतियोगिता के दौरान मैदान के भीतर मौजूदगी दिखाते तो क्रिकेट खेलते समय, वेहरन पेशकश करते समय, स्कोरिंग काउंटिंग करते समय दिक्कत महसूस नहीं होती। निर्धाव गेंद काउंटिंग की गई थी, तीसरे अंपायर ने फैसला दिया था। उसके बाद और एक गेंद प्रसाद ने डाली, स्कोर लेग की दिशा के ऊपर हल्के से कट कर दिया। डिक्लेयर जोन में जाकर गेंद गिरी, 1 रन का इजाफा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 27 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। राजू रेगे के पास लंबा तजुर्बा है। आक्रामक तरीका आजमाने का प्रयास किया, सीधी गेंद अंदर की तरफ, गिल्लियां बिखर गई। दूसरे विकेट का पतन। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है रितेश। क्लिंग बोल्ड होकर मैदान के बाहर चलता होना पड़ा डीजे। दोन संघादरम्यान आणि निलेश उर्फ पापू कदम यांच्या शुभ हस्ते या टॉस बॉक्स मध्ये आपण बघतो या सामन्याचा आजच्या दिवसातील दुसरा सामन्याचा टॉस हा केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे दोन अजून नावाजलेले संघ आणि या दोन संघादरम्यानची ही लढत आपण अगदी थोड्या वेळात अनुभवणार आहोत या मैदानावरती। छाप रेडी, आपण टॉस जिंकला। आरवली आपण जायचं नाही, आरवली संघ जरा थांबा। रेडी, आपण टॉस जिंकलाय, काय असेल निर्णय? आपला पहिला सामना आहे, काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। किती धावांमध्ये रोखून ठेवायचा असेल प्रतिस्पर्धी संघाला, कारण समोरचा संघ देखील तेवढाच तगडा आहे। काय असेल विचार? 8 षटकांचा सामना आहे, कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। काय कॉम्बिनेशन आहे टीम मध्ये? काय कॉम्बिनेशन आहे पहिल्या सामन्यासाठी? रेग्युलर कॉम्बिनेशन आहेत, फक्त 1-2 प्लेयर कमी आहेत पण चालते, त्यांचे रिप्लेसमेंट आहेत आपल्याजवळ। शुभेच्छा आपल्याला पहिल्या सामन्यासाठी। रेडी संघ नाणेफेक जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आरवली संघाचा कर्णधार आपल्याला फलंदाजीसाठी तयारीत राहायचं आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थैंक यू गुरु। सीधे मैदान के भीतर ले चलता हो। गेंदबाज के हाशियत से प्रसाद अभी तक 5 गेंदें डाल चुके हैं, यानी कि तीसरे ओवर की आखिरी गेंद लेकर रफ्तार के साथ चले।
ऑफ ट्रिक के बाहर की गेंद टिप्पा खाने के बाद रॉकेट की तरह ऑफ ट्रिक के बाहर चली गई। ऐसी गेंद को खेलना है तो फुटवर्क बेहतर होना चाहिए, तभी टाइमिंग बन पाएगा। ऑफ ट्रिक के बाहर की गेंद को सिंधुदुर्ग स्तर में बेहतर खेल पाते थे किरण परब, जो सिंधुदुर्ग स्तर के एक स्टाइलिस्ट लेफ्ट हैंडर बल्लेबाज होकर रहे। कई प्रतियोगिता के दौरान किरण परब ने लंबी लंबी पारियां खेली है और फ्रेंडशिप चेन टीम का, उसके पहले शिरूरा टाउन टीम का प्रतिनिधित्व किया है। सिंधुदुर्ग स्तर के एक मजे हुए बल्लेबाजों में से एक जाने जाते आज भी किरण परब। कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 87 रनों का पीछा करते हुए मनोज 11 कलमट टीम ने स्कोर खड़ा किया है 2 विकेट के नुकसान के ऊपर 27 रन। तीसरे ओवर के तीसरी गेंद के ऊपर मैदान के भीतर से किशोर भगत ने तीसरे अंपायर के पास स्क्वायर गेंद के लिए फैसला सुपुर्द किया था और राजू रेगे जो तीसरे अंपायर के रूप में यहां पर मौजूद है, उन्होंने रिप्ले देखकर घोषित किया कि निर्धाव गेंद है। यह कॉम्बिनेशन सही होना चाहिए मैदान के भीतर जो अंपायरिंग किया करते हैं और तीसरे अंपायर के बीच में। किशोर भगत हो, महेश डोंगरे हो, राजू रेगे हो, अभ्यासपूर्ण अंपायरिंग किया करते हैं, चाहे लेदर क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। गेंदबाज के हाथ से जय चिंदरकर, जय की गेंद काफी सटीक गेंद थी, खेलने का प्रयास किया था, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व देखने का अवसर प्राप्त हुआ। सिंधुदुर्ग स्तर में हमेशा विकेट कीपरों की चर्चा की जाती है तो प्लेबॉयज मालवन टीम के रिजवान शेख का नाम हमेशा जुबा के ऊपर आता है। बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व निभा पाते थे। आक्रामक तरीका आजमाते हुए कॉमेंट्री कक्षक के सामने खेला है, तररम पम पम पम, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, तीसरे विकेट का पतन कॉट आउट के रूप में। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है शुभम, आउट होने वाले बल्लेबाज का नाम है सागर डीजे। विकेट का पतन हो चुका है कॉट आउट के रूप में। आक्रामक तरीका आजमाया था सागर ने, लेकिन टाइमिंग कर नहीं पाए। कॉमेंट्री कक्षक के सामने काफी देर तक हवा में रही गेंद, लेकिन काउ कॉर्नर के क्षेत्ररक्षक ने लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर आकर कॉमेंट्री कक्षक के सामने एक बेहतरीन कॉट मुकम्मल किया और तीसरे विकेट के रूप में मजे हुए बल्लेबाज सागर को मैदान के बाहर का रास्ता दिखा दिया। नए बल्लेबाज के रूप में फैंकी पॉल आहिस्ता आहिस्ता स्ट्राइक के ऊपर जाते हुए, फैंकी को बेहतरीन बल्लेबाजी का दावित्व निभाना होगा क्योंकि नॉन स्ट्राइकर के ऊपर आपका सहयोग देने के लिए मौजूदगी दिखा रहे बल्लेबाज के हैसियत से शुभम। गेंदबाज के हैसियत से कमेंट्री कक्षक की तरफ से रफ्तार के साथ चले जाए और द विकेट। जय किया गेंद क्रिच के कोने से खेला है, क्रिच के कोने से खेला है, स्कोरलेग दिशा के ऊपर डिक्लर जोन में जाकर गेंद गिरी। 1 रन का इजाफा, कुल मिलाकर 2 रन का इजाफा, 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 29 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। पहले 3 ओवर का खेल पूरा हो चुका है, चौथी ओवर प्रगति पथ के ऊपर। गेंदबाज के हासियत से रफ्तार के साथ चले जय, जय के गेंद उठाकर मारना पसंद किया, रिंगा रिंगा रोजी कर्तृत्व की कटोरी, कितना लाजवाब स्ट्रोक खेला है, बेहतरीन फुटवर्क, बेहतरीन टाइमिंग। बल्लेबाज का नाम है फैंकी पॉल डीजे। थैंक यू डीजे। तो अभी गेंदें बची है
26 गेंदे और उन्हीं 26 गेंदों के ऊपर 52 रनों की जरूरत है जीत हासिल करने के लिए मनोज 11 कलमट की टीम को। गेंदबाज के हाशियत से जय अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। जय की गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर वापस मौजूदगी दिखा रहे फ्रैंकी पॉल, जिन्होंने एक बेहतर छक्का मुकम्मल किया है। फ्रैंकी पॉल की ओर से बेहतर बल्लेबाजी साबित होनी चाहिए, उनके पास काबिलियत है। जय की गेंद उछाल लेती हुई गेंद स्क्वायर गेंद घोषित की। काफी तेज तरार गेंद डालने के प्रयास में अपने गेंद के ऊपर का नियंत्रण खो चुके थे। अंपायर ने स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया और उसी 1 रन की सहयोग से मनोज 11 कलमट टीम का स्कोर हो चुका है 36 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। कमेंट्री कक्ष की तरफ से रफ्तार के साथ चले जाए। जय किया गेंद बिना सोचे बिना समझे खेलने का प्रयास किया। गेंद बदन को लगी, पॉइंट की दिशा के ऊपर चली गई। 1 रन का इजाफा। काफी बढ़िया गेंदबाजी का दावित्व निभा पा रहे शेरले टीम के गेंदबाज। काफी बढ़िया गेंदबाजी का दावित्व निभा पा रहे कलमट टीम के गेंदबाज और काफी बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व साबित हो रहा है बांदा के पाटेश्वर मैदान के भीतर। आक्रामक तरीका आजमाने का प्रयास किया और यहां पर देखो कॉट आउट। चौथे विकेट का पतन। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है शुभम डीजे। थैंक यू विजय। तो पहले बल्लेबाजी की थी मनोज 11 कलमट के टीम ने 6 विकेट के नुकसान के ऊपर 86 रन स्कोर कार्ड के ऊपर लगाए थे। तो जीत हासिल करने के लिए ईजा बॉयज शेरला टीम को 87 रनों की बात मायने रखती है। अभी गेंदें बची है 24 गेंदें और जीत हासिल करने के लिए 24 गेंदों के ऊपर 50 रनों की जरूरत। पहले 4 ओवर का खेल यहां पर पूरा हो चुका है। तो वापस कहना चाहूंगा 24 गेंदें शेष और उन्हीं 24 गेंदों के ऊपर शेरला टीम को 50 रनों की बात मायने रखती है। गेंदबाज हर्ष स्कोर लेग की दिशा के ऊपर खेला है, मिसफील्ड कर बैठे। सीधी गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। तो पहले 4 ओवर का खेल पूरा हो चुका है। 5 ओवर की पहली गेंद डाल चुके हैं और एक बेहतरीन छक्का मुकम्मल किया है। गेंदें बची है 23 और जीत हासिल करने के लिए 44 रनों की जरूरत। और उन्हीं 44 रनों का पीछा कैसे किया जाता है उसी का लेखा जोखा पेशकश करने के लिए मराठी के बेहतर कमेंटेटर गुरु चिटनेस। 22 गेंदें शेष और 44 रनों की जरूरत। धन्यवाद राजा सर. घेऊन जातोय मैदानावरती फ्रँकी पॉल जोपर्यंत आहे ना मैदानावरती तोपर्यंत मी म्हणेन आशा पल्लवीत असतील, आशा जिवंत असतील, त्या अर्थात इजा बॉईज शेरले संघाच्या.
ही लढत मी म्हणेन मनोज 11 कलमठ आणि दुसऱ्या बाजूने फ्रँकी पॉल अशी या मैदानावरती येऊन पोहोचली आहे. जोपर्यंत फ्रँकी पॉल आहे ना तोपर्यंत सामन्याचं चित्र, सामन्याचा निकाल या ठिकाणी सांगणं मी म्हणेन काहीसं कठीण जाईल. पुढच्या चेंडूवर एक धाव काढले, नशिबाची साथ मी म्हणेल फ्रँकीला मिळाली. एक झेल उडाला होता पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पोहोचू शकला नाही. फ्रँकीला एक जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा लाभ फ्रँकी उठवेल का, आपल्या संघाला महत्वपूर्ण धावा जोडून देईल का, हे देखील बघणं महत्वपूर्ण. तुर्तास 44 धावा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत आमचे गुणलेखक बंड्या परब आम्हाला माहिती देतात की 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 87 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 44 धावा जमवल्यात त्या संघानं. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. हा चेंडू स्वेर असल्याचा आणि स्वेरच्या स्वरूपात होलॅन्सॉल बंड्या परब यांची आवडती रणसंख्या अर्थात 45 ही धाव फलकावरती लागते. बंड्याच्या चेहऱ्यावरती हास्य आलं जसा 45 धावांचा पल्ला हा गाठला इजाबॉय शेर्ले संघानं. हिटमॅनचे चाहते आहेत बंड्या परब. यावेळी हा चेंडू बघा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, टोप्पा पडला, आतल्या बाजूला वळला, इनस्विंग पद्धतीचा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा एका वेळी प्रयत्न केला होता, विचार केला होता फलंदाज डायगोनं, परंतु दुसऱ्या बाजूने एकंदरीत आपण बघतोय हा प्रयत्न त्यानं सोडून दिलाय. बाकीचं काम यष्टी रक्षकानं पूर्ण केलंय आणि चेंडूची गणना ही निश्चितपणे धावफलकावरती निर्धाव म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 45, 20 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 20 चेंडू मध्ये विजयाचं समीकरण याचा जर विचार करायला तर 42 धावांची असेल आवश्यकता. नो बॉलचा इशारा पंच किशोर भगत सरांकडून आणि नोच्या स्वरूपात एक आणि धावून काढलेले एक अशा 2 अवांतर धावांची भर ही नक्कीच संघाच्या धाव फलकावरती ही केली गेली. धावसंख्या येऊन पोहोचली 47 वर. नो बॉल अर्थात पुढचा चेंडू, जो चेंडू असेल लायसन टू किल, फ्री हिटचा चेंडू, उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. 47 धावा धाव फलकावरती. एकंदरीत 5वं षटक जे की मैदानावरती प्रगतीपथ होते. ज्या षटकाची सुरुवात फ्रँकी पॉल सारख्या एका विस्फोटक फलंदाजानं केली होती षटकारानं आणि त्याच फ्रँकी पॉलला अजून एक संधी आली आहे की फ्री हिटची लायसन टू किलचा हा चेंडू तो फेस करण्याचे. यावेळी फ्रँकीनं एक जोरकस फटका ठोलवण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला फटकेबाजी करण्यासाठी ज्याचा हातखंडा आहे ना तो फ्रँकी पॉल, तसाच एक ऑन साइडच्या दिशेनं फटका टोलवण्याचा करतोय प्रयत्न, परंतु यावेळी बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला मैदानावरती दिसला नाही. आता 19 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 19 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे ती इजाबॉय शेर्ले संघाला. मनोज 11 एकंदरीत कलमठ संघाविरुद्ध आजच्या दिवसातल्या या पहिल्या सामन्यामध्ये. यावेळी फ्रँकीच्या बॅटमधून आलाय फटका, काव कॉर्नरच्या धोक्यावरनं खासदार राणे चषक षटकार. थँक्यू विजय. 18 चेंडू आणि 34 धावा असं विजयाचं समीकरण हे मैदानावरती येऊन ठेपतंय. कालची आठवण आली, कालच्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLच्या सामन्याची देखील आठवण झाली या निमित्तानं. कालच्या दिवसामध्ये लखनौ सुपर जायंट संघाला अगदी शेवटच्या 2 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी मुकुल चौधरी हा उभरता सितारा हा पुढे आला आणि कलकत्ता नाईट रायडर्सचा तोंडचा घास त्याने पळवला. जो विजय मिळवताना वाटत होता कलकत्ता नाईट रायडर्स, त्याला मात्र विजयापासून वंचित ठेवलाय. तसंच काहीसं या मैदानावरती होईल का, तशीच काहीशी मुकुल चौधरी सारखी पारी, मुकुल चौधरी सारखी खेळी फ्रँकी पॉलच्या माध्यमातून या मैदानावरती तमाम उपस्थित क्रिकेट रसिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होईल का, हे देखील बघणं महत्त्वपूर्ण.
की दुसऱ्या बाजूनं मनोज 11 कलमट संघाचे गोलंदाज फ्रँकी सारखा विस्फोटक फलंदाजाला फटकेबाजीपासून आवर राखत या ठिकाणी या आव्हानाचा बचाव यशस्वी रीतीने करू शकतील का बघणं महत्वपूर्ण. या षटकातले तुर्तास पहिले 2 चेंडू, त्या 2 चेंडूवरती कोणती धाव येत नाही आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळायला पाहिजे खरं तर डायगो कडून. एका बाजूनं डायगो सातत्यानं चाचपडताना दिसतोय मैदानावरती, त्याला करायचंय काय मैदानावरती, फ्रँकी पॉलला स्ट्राईक द्यायची आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक वरती फ्रँकी पॉल कसा राहील या मैदानावरती त्याची निश्चितपणे त्याला पाहणी करायची आहे, त्याची योजना त्याला आखायची आहे. अजूनही समीकरण विचार करायला गेलो 34 धावा आहेत आणि 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. अजूनही जर तरचा हा मुकाबला, अजूनही दोलायमान स्थितीतला हा मुकाबला आणि आमचे बघा स्वतः मालक बंड्या परब होल अँड सोल आपण बघतोय मैदानावरती. इलेक्ट्रॉनिक स्कोरिंग तसंच त्या ठिकाणी ऑफलाईन स्कोरिंग अशी दोन्ही जबाबदारी आपल्या समालोचन कक्षामध्ये निभावताना एक धाव अगदी तिसऱ्या चेंडूवरती, ज्या पद्धतीची एक धाव अगदी पहिल्या चेंडू वाजून काढून फ्रँकीला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायला पाहिजे होती, ती स्ट्राईक डायगोनं अगदी या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवरती दिले. पहिले 2 चेंडू तर त्याने वाया घालवलेत. या वाया घालवलेल्या चेंडूंचं भरपाई करू शकेल का फ्रँकी पॉल? उरलेल्या 3 चेंडू मागे आक्रमक फटके खेळू शकेल का बघणं महत्वपूर्ण ठरेल. पुढच्या प्रयत्नात त्यानं प्रयत्न जरूर केला, परंतु या प्रयत्नात पुन्हा एकदा आलेलं दिसतंय तर अपयश. परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तर निर्धाव. समीकरण येऊन ठेवलंय 33 धावा आणि चेंडू शिल्लक राहिले 14. मैदान परिसरामध्ये युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य अर्णव स्वार यांचं आगमन होत आहे. अर्णव स्वार, आपल्याला विनंती की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एकच वादा अर्णव दादा, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. फुलटॉस चेंडू होता. हा असतो बंड्या दबाव, हा असतो डॉट बॉल प्रेशर, जे प्रेशर बिल्टअप केलं होतं. लेग बायची खून पंचांकडनं केली गेली. फ्रँकी पॉल या फुलटॉस चेंडूला मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे पाठवू शकला असता, परंतु जे निर्धाव चेंडू खेळून काढले ना डायगोनं, त्याचा दबाव होता फ्रँकीवरती. त्या निर्धाव चेंडूची भरपाई करण्याचा दबाव होता फ्रँकीवरती आणि त्या दबावाच्या परिस्थितीमध्ये हा फुलटॉस सारखी संधी फ्रँकीनं वाया घालवली आहे आणि त्याच्यावरती फक्त एक धाव जी लेग बायच्या स्वरूपात. पुन्हा एकदा डायगोचा हा प्रयत्न, षटकातली ही शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली आहे ती डायगोनं. पुढच्या षटकात स्ट्राईक वरती येण्यासाठी सज्ज होतोय. मी म्हणेल डायगोनं काय केलंय, डायगोनं एकंदरीत 3 धावा आतापर्यंत शेरले संघाला या षटकामध्ये वसूल करता आला आणि डायगोनं आपल्याला स्ट्राईक ठेवण्याचा आपल्याकडे प्रयत्न केलाय आणि आता मात्र समीकरण असं येऊन पोहोचलंय 12 चेंडू आणि आवश्यकता बंड्या ती हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांचे. हे षटक असेल महत्वाचं षटक कलमट संघाच्या दृष्टीनं. जर बोलायचं झालं तर मागच्या षटकात जी गोलंदाजी जयनं केली ना, त्या गोलंदाजीची पुनरावृत्ती या षटकामध्ये जर या गोलंदाजाकडनं झाली 7व्या षटकात, तर मी म्हणेल पारडं जड असेल, सामन्याचं पारडं हे झुकेल ते कलमट संघाच्या बाजूनं. नवीन षटकाला सुरुवात. पुन्हा एकदा डायगो सातत्यानं त्या ठिकाणी चाचपडताना दिसतोय मैदानावरती. मी सातत्यानं म्हणतोय की डायगोला त्या ठिकाणी करायचंय काय, डायगोला फ्रँकीला स्ट्राईक द्यायची आहे, परंतु तसं काहीसं होताना दिसत नाही या मैदानावरती. सातत्यानं डायगोकडनं मोठे फटके खेळण्याचा झालेला प्रयत्न आणि मोठे फटके खेळताना त्याला सातत्यानं येणारं अपयश हे मैदानावरती चिंतेचं वातावरण निर्माण करणारं ते गोटामध्ये इजाबॉय शेरलेच्या. यावेळी कटचा फटका, चेंडू घोषितच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल निश्चितपणे होईल. एक धाव नक्कीच डायगोनं जमवली. या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक सुपूर्द केली आहे ती फ्रँकी पॉलच्या हातामध्ये. 30 धावांची आवश्यकता राहिली आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे, म्हणजे सरासरी प्रत्येक चेंडू मागे 3 धावा जमवणं हे अति आवश्यक असेल.
10 चेंडू 30 धावा. फ्रँकी पॉलकडे ती क्षमता आहे. फ्रँकी पॉलनं असे कारनामे कित्येक मैदानावरती क्रिकेटच्या या खेळामध्ये कित्येक मैदानावरती त्याने कित्येक वेळा करून दाखवलेत. आता या मैदानावरती त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता आणि फ्रँकी पॉलच्या बॅट मधून निघालाय सणसणीत खणखणीत खासदार नारायणराव राणे चषक षटकार. आता उरलेत 9 चेंडू आणि या 9 चेंडू मागे 24 धावांची असेल आवश्यकता ती इजा बॉईज शेर्ले संघाला. आणि फ्रँकी पॉलच्या फलंदाजीचा जर विचार करायला गेला ना तर फ्रँकी पॉल कडनं 4 मोठे फटके ज्याची आवश्यकता असेल. यावेळी हा त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. ज्या विकेटची तलाश ज्या विकेटचा शोध हा मनोज 11 कलमट संघाला. फ्रँकी पॉल बॅक टू दी पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. शेर्ले संघाचा अजून एक विस्फोटक फलंदाज मोहम्मद. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती लागलेली आमचे गृहलेखक बंड्या परब आम्हाला सांगतायत 63 वरती आवश्यकता असेल ती 24 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. आणि पुढचा चेंडू एकंदरीत मोहम्मद नवीन फलंदाज या नाताने जातोय आणि त्या मोहम्मदला हा चेंडू कशा रीतीनं फेकलाय गोलंदाजानं याचा मात्र अचूक रीतीनं अंदाज बांधता येत नाहीये. परिणामी निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना हर्ष नांदगावकर हा गोलंदाजीच्या मोर्चावरती. ज्या हर्षनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कित्येक मैदानं गाजवली ज्या हर्षला अचूक गोलंदाजीसाठी ओळखलं जातं ना तो हर्ष या निर्णायक षटकामध्ये आपल्या संघासाठी किफायतशीर गोलंदाजी करत चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करत आपल्या एका सफल षटकाची सांगता करतोय. आता मात्र विजयाचे लक्ष हे थोडंसं मी म्हणेन अवघड येऊन पोहोचलंय ते इजा बॉईज शेर्ले संघासमोर. कारण निर्णायक 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 6 चेंडूत 24 धावांची आवश्यकता ती इजा बॉईज शेर्ले संघाला. सहा चेंडू शिल्लक राहिले 24 धावा धाव फलकावरती हव्यात. अर्थात आता बघा काय होईल मैदानावरती. थोडीशी नाट्यमय घटना घडली जाते मैदानावरती. पंचांकडे काहीतरी विचारलं जात आहे. पंच निश्चितपणे निर्णय देतील. नक्की काय घडलंय मैदानावरती नक्कीच आम्ही या ठिकाणी स्पष्ट करू. जे करायला नको होतं ते गोलंदाजाने केले. मॅच चालू असताना एकंदरीत आपण बघतोय
पंचांनी त्याची गोलंदाजी बंद केली आहे. शेवटचे षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय, ज्याचं नाव आहे अक्षय. 6 चेंडू 24 धावा. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी घटनाएं घटती रहती है. 6 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू डायगो साठी. पुन्हा एकदा डायगो त्या ठिकाणी खेळपट्टीवरती बघा, सातत्यानं चाचपडणारी ही खेळी डायगोची, आणि त्याचं नुकसान मी म्हणेन नक्की सोसावं लागलंय या सामन्यात. तरी ते इझाबॉय शेर्ले संघाला ज्या डायगोकडनं मोठे फटके खेळण्याची अपेक्षा होती ना, तो डायगो अगदी सुरुवातीपासून चाचपडताना दिसतोय. म्हणायला नको हा मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षकानं केलेली चूक आणि त्याच्याकडनं सुटलेला झेल. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय महत्वपूर्ण चौकार. शिल्लक राहिल्यात आणि अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती. कोण होईल कालच्या दिवसाप्रमाणे मुकुल चौधरी या सामन्यामध्ये, तो अर्थात इझाबॉय शेर्ले संघासाठी, की दुसऱ्या बाजूने एकंदरीत तिसऱ्या पंचांकडे मागितलेली मदत. पंचांनी स्वेअरचा इशारा दिलाय जरूर. तिसरे पंच पुनर्निरीक्षण कक्षामध्ये जातील. हा चेंडू स्वेअर आहे की नाही याची पाहणी करतील आणि आपला निर्णय पुन्हा एकदा मैदानी पंचांकडे देतील. पुनर्निरीक्षण कक्षामध्ये तिसरे पंच राजू रगे सर आपल्याला पाहणी करताना दिसत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं युट्यूबद्वारे लाईव्ह प्रक्षेपण हे केलं जात आहे. जगभरामध्ये या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. तरी देखील मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक या मैदानावरती उपस्थित राहिलेत. हीच तर आहे या मैदानाची खासियत, हीच तर आहे या बांदा शहराची गंमत. ज्या बांदा शहराचे निस्सीम क्रिकेटवर चाहते. वाईड बॉलचा इशारा तिसरे पंच सांगतात. इट इज अ वाईड डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी नाही आहे, वाईड डिलिव्हरी आहे, अर्थात रिव्ह्यू लॉस्ट होतोय तो मनोज 11 कलमट संघाचा. 1 धाव ही नक्कीच शेर्ले संघाच्या खात्यामध्ये. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 4 चेंडूत अजूनही विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. डायगोनं जर मॅच काढली, डायगोनं जर मॅच आपल्या संघाला जर विजयी करून दिली, तर क्रिस्टल यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक हे जाहीर झालेलं आहे. पुढच्या प्रयत्नात एकंदरीत पाहायला मिळतं हा फटका खेळला जातोय. एकंदरीत कव्हरच्या दिशेनं 1 धाव धावून पूर्ण केलेले. 3 चेंडू राहिलेत आणि 3 चेंडूत 18 धावांची आवश्यकता असेल तो हा सामना जिंकण्यासाठी. मोहम्मद आहे स्ट्राईकला. मोहम्मदकडे ती क्षमता आहे. आम्ही कित्येक स्पर्धांमध्ये बघितलंय मोहम्मदनं ते षटकार ठोकण्याची कामगिरी ती किमया केलेली आहे आणि ती किमया करावी लागेल मोहम्मदला या सामन्यामध्ये. पुढच्या प्रयत्नात मोहम्मदनं आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज स्वतः क्रीज सोडताना दिसतोय. खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन दाखवताना दिसतोय. मोहम्मद बॅक टू द पॅव्हिलियन. 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 18 धावांची आवश्यकता. मी म्हणेल जर नॉर्मल या ठिकाणी क्रिकेटचे जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम असतील ना, तर एकंदरीत हा सामना मी म्हणेल जवळपास खिशात आपल्यामध्ये घातला होता तो मनोज 11 संघानं. परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं सुपर 9चा थरार आहे. ते 2 सुपर 9 ज्याची आवश्यकता असेल ती इझाबॉय शेर्ले संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. कारण 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 18 धावा विजयासाठी शिल्लक राहिल्यात आणि नवीन फलंदाज सागर मैदानावरती. पहिला चेंडू घोषितच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एकेरी धावेवरती समाधान. आता मात्र विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक. तिसऱ्या सामन्यासाठी नक्कीच सज्ज होताना दिसतोय तो मनोज 11 कलमट संघ आणि जो निश्चितपणे खेळ पुढच्या सामन्यातील विजेता संघाविरुद्ध. 1 चेंडू आणि आव्हान आहे ते 17 धावांचं. डायगो स्ट्राईकला. ज्या डायगोला हा सामना जिंकून दिला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक देखील क्रिस्टल कडनं होतं. परंतु डायगोनं ती देखील कामगिरी त्याला या सामन्यामध्ये करता आली नाहीये. 1 चेंडू 17ची आवश्यकता.
हा चेंडू बघा एकंदरीत वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं होतोय. आता एक चेंडू 16 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय. काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीची फलंदाजी पहिल्या डावमध्ये. 86 धावा निर्धारित 8 षटकांच्या खेळामध्ये उभारल्या होत्या. 87 सारख्या एका विशाल धावसंख्येचं लक्ष्य हे ठेवलं होतं इजाबाईचं शेर्ले संघासमोर. परंतु त्या ठिकाणी डायगोची थोडीशी चाच पडणारी खेळी, दुसऱ्या बाजूनं फ्रँकी पॉल वगळता बाकीच्या इतर फलंदाजांनी केलेली निराशा आणि परिणाम स्वरूप या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागले ती इजाबाई शेर्ले संघाला. विजेत्या मनोज 11 कलमट संघाचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करत पुढल्या फेरीसाठी त्यांना शुभेच्छा देत असताना या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ अर्थात इजाबाई शेर्ले संघ आपल्याला पुढच्या सामन्यासाठी या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी देखील मनपूर्वक शुभेच्छा देत असताना